साक्री केंद्रात पाली भाषा प्रचार परीक्षा संपन्न। केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच पाली भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, म्हणून पाली भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने बुद्ध विहार समन्वयक समिती नागपूर द्वारा राज्यभर एकाच वेळी पाली भाषा प्रचार परीक्षा घेतल्या जातात। याच अनुषंगाने आज दिनांक 15 डिसेंबर 2024 रविवार रोजी धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समिती मार्फत सिद्धांत समाज कार्य महाविद्यालय साक्री येथे पाली भाषा प्रचार परीक्षा 2024 घेण्यात आली। भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ, राजेंद्र सामुद्रे, प्राध्यापक डॉक्टर सैंदाने, डॉक्टर दिलीप लोखंडे, जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, सिद्धांत समाज कार्य महाविद्यालयाचे संचालक इंजिनियर प्रवीण सोनोने, ऑर्किड अकॅडमीचे प्राचार्य पारेसर, नानाजी मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच सामूहिक त्रिशरण पंचशील व बुद्धवंदना ग्रहण करण्यात आली। तदनंतर परीक्षेला सुरुवात करण्यात आली। यावेळी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात परीक्षार्थींनी सहभाग नोंदविला। सदर परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सैंदाने सर यांनी काम पाहिले। शेवटी मागील वर्षी चांगल्या मार्काने यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। पाली भाषा ही भारताची सगळ्यात जुनी भाषा आहे। जगाचं विश्वाचं ज्ञान जे बुद्धांनी त्यांच्या पुस्तकांतून त्यांच्या ग्रंथांतून दिलेले आहे ते सगळं पाली भाषेत होतं। आणि सांगितल्याप्रमाणे नालंदा युनिव्हर्सिटी जी होती भारतातील सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी होती आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही ग्रंथ साहित्य होते ते पाली भाषेत होती। आणि ही पाली भाषा जर आपल्याला आली तर आपण पुन्हा त्या ज्ञानाच्या साठ्याकडे जाऊ शकतो। आणि म्हणून आजच्या तरुणांनी आणि भारतीयांनी पाली भाषा शिकून जे आपलं ग्रंथ साहित्य आहे ते वाचलं पाहिजे आणि ते ज्ञानाचा साठा आपल्या भविष्यासाठी वापरला गेला पाहिजे या त्यामागची भूमिका आहे। म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे की प्रत्येकाने ही पाली भाषा शिकावी आणि ते शिकण्यासाठी या पद्धतीच्या परीक्षा घेण्यात याव्या, ज्यामुळे आपला विद्यार्थी काय होईल, उत्स्फूर्त होईल। आणि यासाठी जे काही आमच्या मान्यवरांनी ही परीक्षा घेण्याचा त्यांनी हट्टास केला आहे त्या हट्टासाला आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, हाच त्यामागचा हेतू आहे। धन्यवाद। जय भीम।